हॅलो फ्रेंड्स, भगीरथ आय एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या न्यूजपेपरमधल्या काही महत्त्वाच्या बातम्या घेऊन आपण पुन्हा आलेलो आहोत. 21 नोव्हेंबर 2022 या दिवशी काय काय एक्झॅक्टली आपल्याला बघायला मिळालं जे परीक्षेसाठी महत्त्वाचं राहू शकते त्याबद्दल आपण आजच्या या सेशनमध्ये चर्चा करू. सो डेली करंट अफेअर्स 21 नोव्हेंबर 2022. आता सगळ्यात पहिली जी बातमी होती ती लॉस अँड डॅमेजबद्दल होती. लॉस अँड डॅमेज ही जी फ्रेज आहे आपण याआधीही याबद्दल बघितलेलं आहे, बिकॉज दिस इज समथिंग विच वॉज गोइंग ऑन इन दी ओव्हरऑल क्लायमेट चेंज निगोसिएशन्स दॅट वेर गोइंग ऑन ॲट द युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. तो UNFCCCच्या पूर्ण निगोसिएशन्समध्ये ही जी टर्म आहे याआधीही आपल्याला बघायला मिळालेली होती, दी लॉस अँड डॅमेज. सो एक्झॅक्टली आज काय झालेलं आहे मग तर इथे COP27 जे शर्म अल शेख या ठिकाणी जे चालू आहे, सो काल त्याचा शेवटचा दिवस होता. सो COP27 फॉर्म्स दी लॉस अँड डॅमेज फंड. लॉस अँड डॅमेज फंड तिथे क्रिएट केलेलं आहे आणि एक नवीन पॅनल क्रिएट होईल जे पूर्ण या फंडचं स्ट्रक्चर कसं असेल याबद्दल डिसाईड करेल. सो फर्स्ट वी नीड टू टॉक अबाउट लॉस अँड डॅमेज दॅन. तर लॉस अँड डॅमेज म्हणजे एक्झॅक्टली काय आहे आणि याचा एक सिग्निफिकन्स काय. तर लॉस अँड डॅमेज इज बेसिकली अ काइंड ऑफ प्रोटेक्शन और असिस्टन्स विच इज गिवन टू वल्नरेबल कंट्री. बऱ्याच वेळेस आपण बघतो की हे एक आर्ग्युमेंट दिलं जाते की द डेव्हलप्ड कंट्रीज आर डुईंग अ लॉट टू कॉज द ह्युमन इंड्यूस क्लायमेट चेंज, बट त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट जो आहे तो अशा कंट्रीजवरती होतोय ज्यांना ह्या थ्रेटला टॅकल करण्याची ज्यांच्याकडे कॅपॅसिटी नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारचा एक असिस्टन्स दिला जाऊ शकेल लॉस अँड डॅमेज फंडच्या थ्रू, की ज्या कंट्रीज स्वतःचं प्रोटेक्शन नाही करू शकणार आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी फंडिंग इथून प्रोव्हाइड केली जाऊ शकेल. सो एक्झॅक्टली हे लॉस अँड डॅमेज काय आहे तर ही फ्रेज जी आहे ही फ्रेज काय करते तर यामध्ये इट रेफर्स टू दी कॉस्ट विच इज ऑलरेडी बिंग इन्कर्ड फ्रॉम दी क्लायमेट फ्युअल्ड एक्स्ट्रीम इव्हेंट्स. सो हा एक अशा प्रकारची कॉस्ट आहे जी ऑलरेडी वेगवेगळ्या देशांनी तिथे बिअर केलेली आहे फ्रॉम दी क्लायमेट फ्युअल्ड वेदर एक्स्ट्रीम्स और दी इम्पॅक्ट्स लाईक रायझिंग सी लेवल्स. फॉर एक्झाम्पल एक आफ्रिकन कंट्री आहे जे कोस्टल कंट्री आहे, लेट्स टेक एक्झाम्पल ऑफ केनिया. सो केनियाने ऑलरेडी याचा जो धोका आहे तो सहन केलेला आहे. रायझिंग सी लेवल, पाणी आतमध्ये आलेलं आहे, शहरांचं इन्फ्रास्ट्रक्चर डॅमेज झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांना बरंचसं नुकसान झालेलं आहे. आणि मग नुकसान जर झालेलं आहे तर त्याचं कॉम्पेन्सेशन त्यांना मिळणं गरजेचं आहे, त्यासाठी त्यांना मदत करणं गरजेचं आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट दिस लॉस अँड डॅमेज विल बी रेफरिंग टू दॅट कॉस्ट विच इज ऑलरेडी बिंग इन्कर्ड बाय मेनी कंट्रीज ड्यू टू दी क्लायमेट फ्युअल्ड एक्स्ट्रीम इव्हेंट्स. मग लॉस अँड डॅमेज जे आहे, जी फंडिंग आपण जे म्हणतो लॉस अँड डॅमेज फंडिंग, इट इज एक्सपेक्टेड टू कव्हर दॅट कॉस्ट ऑफ डॅमेज. It is expected to cover the cost of damage that the countries cannot avoid or adopt to. म्हणजे एक आहे की वेगवेगळ्या कंट्रीजला हे सांगितलं जातं की तुम्ही क्लायमेट अडॉप्टेशन मेजर्स घ्या. म्हणजे तुम्ही असं काही करा, जसं आपण म्हणलं की रायझिंग सी लेवल आहे, इंडोनेशियामध्ये सी लेवल वाढत होती तर त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांची जी कॅपिटल होती जकार्ता ती शिफ्ट केली. सो दॅट इज वन ऑफ दी थिंग विच यू कॅन कॉल अडॉप्टेशन दॅन. तर त्यांनी अडॉप्ट करून घेतलं, बट असं प्रत्येक कंट्री नाही करू शकणार आहे. काही वेळेस असं म्हणलं जाते की तुम्ही तुमचे जे ओव्हरऑल अर्बन सेंटर्स आहेत ते अजून एलिव्हेट करा, बट नॉट एव्हरी कंट्री कॅन डू दिस. त्यामुळे अडॉप्टेशन जे आहे ते प्रत्येक कंट्री नाही करू शकणार आहे. किंवा आपण म्हटलं की अवॉइड करणं तर अजून अवघड आहे, किंवा तुम्ही क्लायमेट रिलेटेड थ्रेटला अवॉइड कसं करणार. ऑलरेडी इफ कंट्रीज आर फायटिंग अगेन्स्ट दी पॉवर्टी, लोकांना फूड रिलेटेड तिथे प्रॉब्लेम्स आहेत, एम्प्लॉयमेंट रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत, तर त्या सगळ्यामध्ये ह्या गोष्टी कंट्रीजला करणं पॉसिबल नाही होणार. अँड बिकॉज ऑफ दॅट यू नीड टू हेल्प दॅम. आणि त्यामुळे हा जो फंड आहे इट इज एक्सपेक्टेड टू कव्हर दी कॉस्ट ऑफ डॅमेज दॅट दी कंट्रीज कॅन नॉट अवॉइड ऑर अडॉप्ट टू. नाव एक रिपोर्ट तिथे न्यूजपेपरमध्ये आपल्याला बघायला मिळतो जो आपल्याला
बेसिकली मेन्समध्ये डेटा म्हणून वापरता येऊ शकेल. म्हणजे या लॉस अँड डॅमेज फंडिंगचा काय एक्झॅक्टली मेन एम आहे तो आपल्याला ह्या डेटावरून पण क्लिअर होईल की का बरं असं केलं जातं. बिकॉज यू कॅन सी एक रिपोर्ट आहे ऑफ 55 वल्नरेबल कंट्रीज टू क्लायमेट चेंज. त्यांचा एक कंबाईंड डेटा जर आपण बघितला तर तिथे आपल्याला दिसते की ते क्लायमेट रिलेटेड जे इव्हेंट्स आहेत त्यामुळे त्यांना जे लॉसेस झालेले, क्लायमेट चेंज रिलेटेड इव्हेंट्स, त्यामुळे त्यांना जे लॉसेस झाले, वी आर टॉकिंग अबाउट दी फायनान्शियल लॉसेस हिअर. तर त्या लॉसेसमध्ये आपण बघतो की मागच्या 20 वर्षामध्ये त्यांना जवळपास $525 बिलियन एवढं नुकसान झालेलं आहे. आणि त्यांच्या 55 देशांच्या कलेक्टिव्ह GDP मध्ये जर आपण बघितलं ह्याला तर 20% आपण बघतोय. दिस इज 20% ऑफ देअर कलेक्टिव्ह GDP, विच इज व्हेरी ह्यूज काइंड ऑफ थिंग फॉर दीज वल्नरेबल कंट्रीज. आणि एवढंच नाही तर हा जो आकडा आहे तो पुढच्या काही वर्षांमध्ये अजून वाढणार असं ते म्हणतात. बिकॉज दिस कुड गो अप टू $580 बिलियन पर इयर बाय 2030 इफ वी आर नॉट टेकिंग सफिशियंट स्टेप्स राईट नाव. तर हा अजून मोठा धोका इथे आपल्याला बघायला मिळू शकतो. आता लॉस अँड डॅमेज बद्दल जर आपण बघितलं तर इथे क्लायमेट चेंज निगोसिएशन्स आपल्याला तसंही पूर्ण वाचणं गरजेचं असतं. त्यामध्ये आपल्याला एक जी मीटिंग आहे COP19 2013 मध्ये झालेली मीटिंग होती. द मीटिंग वॉज ॲट वर्सॉ. दिस इज इन पोलंड. सो पोलंडमध्ये ही मीटिंग झालेली होती आणि त्यामध्ये सगळ्यात पहिले आपण बघतोय की हे जे लॉस अँड डॅमेज मेकॅनिझम तिथे क्रिएट केला गेलेला होता. पॉप्युलरली आपण जर बघितलेला वर्सॉ लॉस अँड डॅमेज मेकॅनिझमही म्हणलं जातं. आणि मग ह्याच फ्रेजला पुढे आता रिसेंट डेव्हलपमेंट आपण बघतोय ही, दॅट इज दी लॉस अँड डॅमेज फंड प्रपोज्ड ॲट दिस COP27 विच इज बेसिकली इन शर्म अल शेख. सो ही एक बातमी आपल्याला सगळ्यात पहिले दिसते. नाउ नेक्स्ट न्यूज इन टुडेज न्यूजपेपर एक छोटी बातमी होती आणि त्यामधून आपण एक टर्म क्लॅरिफाय करून घेऊ शकतो, इकॉनॉमिक टर्म क्लॅरिफाय करू शकतो आपण. इंडिया हॅज गिवन $15 बिलियन ॲज अ सॉफ्ट लोन टू नेबर्स. सॉफ्ट लोन एक्झॅक्टली काय असते हा आपला इथे डिस्कशनचा मुद्दा आहे. बातमी एकदम छोटी होती. त्यामध्ये एक आकडा त्यांनी दिलेला होता. द वॉल्यूम ऑफ इंडिया सॉफ्ट लोन्स टू नेबरिंग कंट्रीज हॅज इन्क्रीज्ड फ्रॉम अबाउट $3 बिलियन टू ऑलमोस्ट $15 बिलियन इन लास्ट 8 years. सॉफ्ट लोन देण्याचं प्रमाण जे आहे ते आपलं 3 पासून ते $15 बिलियन पर्यंत गेलेलं आहे मागच्या 8 वर्षामध्ये. कोणी सांगितलं हे? तर फॉर्मर फॉरेन सेक्रेटरी अँड दी G20 चीफ कोऑर्डिनेटर हर्षवर्धन श्रिंगला यांनी ही बातमी तिथे हा जो डेटा आहे तो दिलेला होता. तर आपल्याला महत्त्वाचं काय आहे तर सॉफ्ट लोन म्हणजे काय, दी बेसिक्स ऑफ सॉफ्ट लोन दॅट वी शुड नो. तर सॉफ्ट लोन म्हणजे काय, आता हे आपल्याला कुठून मिळालं तर इकॉनॉमिक टाइम्समध्ये वेळोवेळी अशा प्रकारच्या काही ज्या इकॉनॉमी रिलेटेड टर्मिनॉलॉजी आहेत त्या क्लिअर करण्यासाठी एक पूर्ण सिरीजच त्यांची असती. त्यामधून सॉफ्ट लोन म्हणजे काय हे आपण इथे हा जो डेटा आहे तो तिथून घेतलेला आहे. सो सॉफ्ट लोन म्हणजे आपण काय म्हणतोय की एक लोन आहे जे कंपॅरेटिव्हली लिनियंट टर्म्स अँड कंडिशन्सवरती दिलेलं आहे. लिनियंट म्हणजे काय आपण बघतोय की असं नाही की एकदम स्ट्रिक्ट टर्म्सवरती या गोष्टी ज्या आहेत या लोन्स जे आहेत ते प्रोव्हाइड केलेले आहेत की यावेळेस दिलेलं आहे या तारखेपर्यंत तुम्ही परत देणंच आहे. सो इट इज नॉट लाईक दॅट. दिस इज द लिनियंट टर्म्स वी आर टॉकिंग अबाउट ॲज कम्पेअर्ड टू दी अदर लोन्स अवेलेबल इन दी मार्केट. याचे टर्म्स अँड कंडिशन्स थोडेफार आपल्याला रिलॅक्सिंग दिसू शकतात. दीज इझियर कंडिशन्स माइट बी इन दी फॉर्म ऑफ लोअर इंटरेस्ट रेट. असं होऊ शकते की टर्म्स अँड कंडिशन्स लिनियंट असणं म्हणजे काय तर इंटरेस्ट रेट कमी ठेवलेला आहे किंवा प्रोलॉंग्ड रिपेमेंट ड्युरेशन ठेवलेलं आहे. म्हणजे तुमचे जे इन्स्टॉलमेंट्समध्ये जे गॅप जो आहे टाइम गॅप तो खूप जास्त आपल्याला बघायला मिळू शकतो. सो वेगवेगळ्या पद्धतीने अशा प्रकारचे लिनियंट टर्म्स अँड कंडिशन्स ठेवल्या जाऊ शकतात. ऑल्सो द रीपेमेंट ऑफ द सॉफ्ट लोन माइट इन्क्लूड इंटरेस्ट हॉलिडेज. किंवा काही काळासाठी त्याच्यावरती इंटरेस्ट चार्ज होणार नाही असंही आपल्याला तिथे बघायला मिळू शकतं. सो सॉफ्ट लोन याला म्हणतात. ऑल्सो अशा प्रकारची जी फंडिंग आहे दी प्रोसेस ऑफ एक्सटेंडिंग सच काइंड ऑफ सॉफ्ट लोन्स, त्याला मग त्यांनी एक शब्द वापरला होता. एक आहे सॉफ्ट फायनान्सिंग म्हणतात त्याला,
सॉफ्ट फायनान्सिंग, किंवा दुसरा एक शब्द येतो कन्सेशनल फंडिंग. इदर इट इज कॉल्ड अ सॉफ्ट फायनान्सिंग और कन्सेशनल फंडिंग. आणि हे जे लोन्स आहेत हे इझियर टर्म्सवरती ऑब्व्हियसली प्रायव्हेट सेक्टर तिथे प्रोव्हाइड करणार नाही आहे, बिकॉज दे आर बेसिकली हॅव्हिंग देअर मोटिव्ह ऑफ प्रॉफिट. त्यामुळे त्यामध्ये आपण बघतोय की जनरली, दिस इज नॉट ऑलवेज बट जनरली अशा प्रकारचे जे लोन्स आहेत दीज आर नॉट प्रोव्हाइडेड बाय प्रायव्हेट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स. हे जे लोन्स आहेत ते प्रायव्हेट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स प्रोव्हाइड करत नाही, तर प्रायमरीली ह्या अशा प्रकारच्या लोन्सला कोण प्रोव्हाइड करते, तर गव्हर्नमेंट फायनान्शियल एजन्सीज जे आहेत किंवा इन्स्टिट्यूशन्स आहेत त्या अशा प्रकारच्या लोन्सला प्रोव्हाइड करतात. सो हे झालं बेसिक सॉफ्ट लोन्सबद्दल. सो इथपर्यंत आपण ह्या 2 बातम्या बघितल्या आणि 21 नोव्हेंबरच्या ह्या बातम्या होत्या. आपल्या पुढच्या सेशनमध्ये अशाच काही महत्त्वाच्या बातम्या घेऊन आपण पुन्हा भेटू. थँक्यू.